नमस्कार. हॅलो. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मॅथेमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10 त्यातलं पहिलं प्रकरण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. प्रॅक्टिस सेट 1.2 त्यातला पहिला प्रश्न. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस यूजिंग ग्राफिकल मेथड. पहिला क्वेश्चन आहे x + y = 6 आणि x - y = 4. अगदी सोपं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आपण एक्सचे पॉईंट मनाने घेऊ आणि वायचे कॅल्क्युलेट करू. मग पहिलं इक्वेशन आहे x + y = 6. त्याच्यामध्ये पहिले x मग y आणि एक्स वाय असा कोऑर्डिनेट तयार होईल. मग एक्सचे व्हॅल्यू जर आपण 0, 2 असं काही नाही, हेच घेतले पाहिजे. कोणतेही घेतले तरी चालतात. x + y = 6. यामध्ये वायची किंमत काढायची आहे म्हणून y डावीकडे ठेवायचा. y = 6 - x. आता ही एक्सची किंमत इथे 0 जर ठेवला तर y बरोबर येते 6. y बरोबर 6 - x. दुसरी व्हॅल्यू जर 2 ठेवली तर 6 - 2 म्हणजेच y बरोबर येते 4. नंतर तिसरी व्हॅल्यू 3. y बरोबर 6 - x म्हणजेच y बरोबर 6 - 3 म्हणजे इथे y बरोबर 3 येते. आणि 4 राहिला. y बरोबर 6 - 4 बरोबर 2. yची किंमत 2. मग हे कोऑर्डिनेट तयार होतात 0, 6, 2, 4 आणि 3, 3, 4, 2. दुसऱ्या लाईनसाठी इक्वेशन आहे x - y = 4. म्हणजे इथे x, इथे y आणि इथे xy. x - y = 4. आपण हा y पॉझिटिव्ह घेऊ म्हणजे इकडे आणला की पॉझिटिव्ह होईल. x - 4 = y. आता एक्सच्या किमती मनाने घ्यायच्या आणि वायच्या निघत जातील. मग एक्सच्या किमती 4पेक्षा मोठ्या घेतल्या तर वायच्या किमती सहज निघतील. एक्सची किंमत 0 घेतली तर 0 - 4 म्हणजे वायची किंमत आली -4. एक्सची किंमत 1 घेतली 1 - 4 म्हणजे -3 बरोबर y. आणि एक्सची किंमत जर 5 घेतली 5 - 4 = y म्हणजे yची किंमत आली 1. एक्सची किंमत 6 घेतली तर 6 - 4 = 2. yची किंमत आली 2. 6, 2. 0 - 4 1 - 3 5 1 6 2. आता हा एका लाईनचा ग्राफ झाला आणि
हा दुसऱ्या लाईनचा, ह्या दोन्ही लाईनचा ग्राफ काढायचा, म्हणजे त्याचाच इंटरसेक्शन पॉईंट पण मिळतो. पॉईंट कोणतेही घेतले तरी ग्राफ तसाच येतो. दुसरं एक्झाम्पल पहा. एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 3. यामध्ये एक्स प्लस वाय इक्वल टू 5 याचा आपण पहिला ग्राफ काढू. पहिले पॉईंट काढू एक्स वाय आणि एक्स वाय. त्यासाठी हे वायमध्ये सॉल्व करायचं आहे. वाय बरोबर हा एक्स इकडे आला तर 5 मायनस एक्स, म्हणजे 5मधून 5पेक्षा जर लहान संख्या घेतल्या तर हे इक्वेशन खूप सोपं होते. वाय बरोबर 5 वजा एक्स, म्हणजे एक्सची किंमत जर 1 घेतली तर 5 मायनस 1 म्हणजे वायची किंमत आली इथे 4. तसंच 2 घेतले तर इथे वायची किंमत आली 3. 3 घेतले तर इथे वायची किंमत आली 2 आणि 4 घेतले तर इथे वायची किंमत आली 1. आणि मग हे पॉईंट मिळतात 1 4, 2 3, 3 2 आणि 4 1. हा एका लाईनचा ग्राफ झाला. दुसरा लाईनचा ग्राफ एक्स मायनस वाय बरोबर 3. आता वाय पॉझिटिव्हमध्ये पाहिजे, म्हणजे एक्स मायनस 3 इक्वल टू वाय, म्हणजे एक्समधून 3 मायनस करत जायचे, म्हणजे वायची किंमत निघेल एक्स वाय एक्स वाय. आता एक्समधून 3 मायनस केला म्हणजे एक्स जर 3 घेतला तर 3 मायनस 3 0. एक्स 4 घेतला तर 4 मायनस 3 1. इथे एक्स 5 घेतला तर 5 मायनस 3 2. इथे 6 घेतला तर 6 मायनस 3 3. 3 0 4 1 5 2 6 3. हे कॅल्क्युलेट करताच आले असेल की करून दाखवते. एक्सची किंमत इथे 3 घेतली, 3 मायनस 3 बरोबर 0. इथे एक्सची किंमत 6 घेतली, 6 मायनस 3 बरोबर वाय, म्हणजेच 3 बरोबर वाय. ह्या दोन लाईनचे ग्राफ आले आणि तो ग्राफ काढल्यावर इंटरसेक्ट होतो. तिसरं एक्झाम्पल आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इक्वल टू 9. तिसरं एक्झाम्पल एक्स प्लस वाय इक्वल टू 0, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की एक्स आणि वाय ह्या विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे हे पॉईंट आपल्याला तोंडीच काढता येतील. एक्स 0 घेतला तर वाय 0, एक्स 1 घेतला तर वाय मायनस 1, एक्स 2 घेतला तर वाय मायनस 2 आणि एक्स मायनस 2 घेतला तर एक वाय 2, म्हणजे अपोजिट संख्या. 0 0 1 मायनस 1 2 मायनस 2 आणि मायनस 2 2. हा पहिल्या लाईनचा ग्राफ झाला. आता दुसऱ्या लाईनचा बघा. 2x मायनस वाय बरोबर 9. मग ह्याच्यात हा वाय पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे 2x मायनस 9 बरोबर वाय, म्हणजे एक्सच्या दुपटीतून 9 वजा करायचे आहे, मायनस करायचे आहे. एक्स वाय एक्स वाय. इथे एक्सची किंमत जर 4 घेतली, 4 घेतली, 4 2 जा 8, 8 मायनस 1. इथे 4 घेतले तर हे मायनस 1.
2x मायनस 9 इक्वल टू y. 2 इंटू 4 मायनस 9 म्हणजेच 8 मायनस 9 बरोबर -1. आता इथे जर 5 घेतले, 2 इंटू 5 मायनस 9 तर 10 मायनस 9 बरोबर 1. इथे 1 आले. इथे जर एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर हे पूर्ण 0 होते आणि वायची व्हॅल्यू -9. आणखी 3 जर घेतली, एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर 2 इंटू 3 मायनस 9 म्हणजे 6 मायनस 9 बरोबर -3. वाय बरोबर -3. आपण एक्सची व्हॅल्यू 3 घेतली होती, ही -3 आली. हा दुसऱ्या लाईनचा ग्राफ आला. पॉईंट आले आणि याचा ग्राफ काढल्यावर इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतो. चौथा ग्राफ आहे 3x मायनस वाय इक्वल टू 2 आणि दुसरं इक्वेशन 2x मायनस वाय इक्वल टू 3. आता हा y पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून इकडे आणू. मग हा 2 इकडे घेतला तर 3x मायनस 2 इक्वल टू y. म्हणजे एक्सच्या तिपटीतून 2 वजा करायचे म्हणजे वायची किंमत येईल. झिरो 1 2 3. इथे 0 घेतला तर वायची किंमत -2. इथे 1 घेतला तर 3 मायनस 2 1. इथे 2 घेतला तर 3 2 जा 6 मायनस 2 4. आणि इथे 3 घेतले तर 3 3 जा 9 मायनस 2 7. 0 -2 1 1 2 4 आणि 3 7. हा पहिल्या लाईनच्या ग्राफचे पॉईंट झाले. 3x मायनस 2 इक्वल टू वाय. याच्यात जर ही 3 किंमत टाकली तर 3 इंटू 3 मायनस 2 म्हणजेच 9 मायनस 2 बरोबर 7. इथे 2x मायनस वाय बरोबर 3 आहे. हा वाय पॉझिटिव्ह केला तर 2x मायनस 3 इक्वल टू वाय म्हणजे एक्सच्या दुपटीतून 3 मायनस करायचे आहे. इथे पण आपण 0 1 2 3. इथे 0 घेतला तर हे -3. इथे 1 घेतला तर 2 मायनस 3 म्हणजे -1. इथे 2 घेतला तर 2 2 जा 4 -3 1 आणि 3 2 जा 6 -3 म्हणजे 3. 2x मायनस 3 इज इक्वल टू वाय. इथे जर 3 किंमत घेतली तर 2 3 जा -3 इक्वल टू वाय. 6 -3 इज इक्वल टू वाय. 3 इज इक्वल टू वाय. 0 -3 1 -1 2 1 आणि 3 3. हा दुसऱ्या लाईनच्या ग्राफचे पॉईंट आहे. एक्झाम्पल 5 3x मायनस 4y इक्वल टू -7 आणि 5x मायनस 2y इक्वल टू 0. याच्यामध्ये हा y पॉझिटिव्ह पाहिजे आहे म्हणून इकडे आणू आपण आणि हा 7 इकडे येईल. म्हणजे 3x हा +7 इक्वल टू 4y आणि फक्त वायची किंमत पाहिजे म्हणून मग हा 4 इकडे डिवाईड होईल. y इक्वल टू 3x + 7 डिवाइड बाय 4 अशी वायची किंमत निघेल.
एक्स वाय एक्सची किंमत -1 घेतली. 3 - 1 + 7/4 म्हणजेच -3 + 7/4 म्हणजेच 4/4 म्हणजेच 1 -1 1. दुसरी किंमत 1 घेऊ. 3 1 + 7/4 म्हणजे 7 आणि 3 7 + 3 10/4 म्हणजेच 2.5 1 2.5. आता इथे 3 घेऊ + 7/4 म्हणजे 9 + 7/4 म्हणजे 16/4 म्हणजेच 4. म्हणजे इथे 3 घेतला तर वायची किंमत आली 4. आता 5 घेऊन पाहू. 3 5 + 7/4 3 5 15 + 7/4 22/4 म्हणजेच 4 5 20 5.5. इथे 5 घेतले तर इथे 5.5 आले. 1 2.5 3 4 आणि 5 5.5. 5x = 2y म्हणजेच 5x / 2 = y. x y इथे 5ला अशा संख्येने गुणायचं आहे की 2ने भाग गेला पाहिजे. 5 1 जा 5 नाही, 5 2 जा 10 केलं तर इथे भाग जाईल. म्हणजे एक्सची किंमत जर 2 घेतली तर 5 2 जा 10 आणि 2ने डिवाईड केलं तर 5. नंतर 5 4 जा, इथे 4 घेतले 5 4 जा 20 आणि इथे 10 येतील. आता इथे -2 घेऊन पाहू. 5 - 2/2 म्हणजे -10/2 म्हणजेच -5. -2 इथे -5 आले. तसंच -4 घेऊन पाहू. -4 / 2 ते बेदूने 4 तर भाग जातोच आणि -5 शिल्लक राहतात. सॉरी, इथे बेदूने 4 होते म्हणजे 5 2 जा 10 होते. इथे -10 येईल. म्हणजे -4 किंमत घेतली एक्सची तर इथे -10 येते. 2 5 4 10 -2 -5 आणि -4 -10. अशा प्रकारे दोन्ही लाईनचे पॉईंट काढून नंतर ग्राफ काढायचा म्हणजे त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.